नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण आलो आहोत पंढरपूर तालुक्यातील तनाळ या गावामध्ये. आज आपण पाहणार आहोत या गावातील शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत, विद्यमान आमदारांचे केलेले कामं आहेत, जे पेंडिंग कामं आहेत, तसेच त्यांच्या मनातील भावी आमदार कोण याबद्दलची सविस्तर माहिती. मित्रांनो, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तनाळी हे गाव आहे. नमस्कार, काय नाव आपलं? सुधाकर मोठे. बरं, तुमच्या गावाचं सध्या आता पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तुमचं गाव येते. सध्या मतदानाचं जे वार आहे ते कोणा साईड नाही काय? भगीरथ दादा बालके. बरं, सध्या जे काय विद्यमान आमदार अवतडे आहेत त्यांचं तुमच्या गावामध्ये कसं काम आहे काय? म्हणावं असं नाही. कोणता निधी वगैरे मंजूर करून आणलाय? रस्त्याचे काय कामं केलेत? लाईटचे काय सोय केली? बोर्ड लावलेत, फक्त बोर्डावर जायचं निधी. बरं, प्रत्यक्षात काय काम केलेलं नाही? कुठंतरी एका दुसरा रस्ता झालेला दिसतो. बरं, सध्या लावला आमच्यात पण एक मोठा बोर्ड आहे, ते 2-3 कोटीचा आकडा टाकलाय, पण आता तसं काय आम्ही बघितलं तर तशी काही कामं झालेली दिसत नाहीत. बरं, सध्या आता सरकारने 2-3 स्कीम आणली आहेत. PM किसान योजना, ते 2000 रुपये आंदोलन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 रुपये महिन्याला मिळतात. तर त्याबद्दल काय आपलं म्हणणं? त्याच्याबद्दल काय नाही, नो कमेंट. म्हणजे योजना चांगली आहे, त्याच्यामध्ये काय तसं काय नाही? नाही, त्याच्याबद्दल बोलू शकत नाही, न बोललेलं बरं. बरं, मग तुमच्या मनातील आमदार भगीरथ बालकेच? भगीरथ दादा बालके. आता आपल्या गावात प्रामुख्याने जी पिकं आहेत, ऊस, डाळिंब, द्राक्ष. ऊस वगैरे कोणत्या कारखान्यात घालता? ऊस अगोदर आता कसं आहे, ह्या 10 वर्षापूर्वी विठ्ठल आणि पांडुरंग कारखाना 2च होते आम्हाला. आता तदनंतर खर्डीला सीताराम महाराज सहकारी झाला, पुन्हा तिकडं इटोपियन झाला. पहिला फॅपटेक नव्हता, रुपनर साहेबांनी फॅपटेकची स्थापना केली, आणि आता बरेच कारखाने झाले. त्यामुळे आता जो कारखाना लवकर नेईल त्या कारखान्याला गाडवतो तो. आणि आता काय ऊसाची थोडी स्पर्धा चालू झाल्यामुळं कोण रेट जादा देईल त्याकडे घालण्याचा कल आहे शेतकऱ्यांचा. जो कारखाना जास्त दर देईल हां, त्याच्याकडे जास्त ऊस जाणार. हां. आता राजकीय सध्या आपण पाहिलं तर विद्यमान आमदार हे परिचारक आणि ते एकत्र आल्यामुळे आमदार झालेले होते. परंतु आता परिचारक आणि जे काय आपले अवताडे आहेत ते फार दुरावलेले आहेत. याचा फायदा भालकेंना होईल का? हो, नक्की होणार. काय म्हणजे आपल्या चर्चा वगैरे गावात काय चालतं त्याबद्दल? चर्चा वगैरे काय नाही. आम्ही पहिल्यापासून भारत नाना 2009 पासून आमदार झाले, त्यावेळेसपासून आम्ही 60% मतदान गावातलं बालकेंनाच होत होतो. कालच्या पोटनिवडणुकीत थोडं 2 प्रबळ गट एकत्रित आल्यामुळे आमचा थोड्या मताने पराभव झाला. आपण बालकेचे? हो, बालके. ठीक आहे. ह्यावेळेस किती लीड मिळेल गावातून काय बघूया. आता उमेदवार किती आहेत काय मीच लगेच सांगू शकणार नाही, पण आमचा 100% प्रयत्न असणार आहे लीड द्यायचा. पण आता सध्या अनेक चित्र स्पष्ट झालं नाही, कोण कुठल्या पक्षातनं कोण काय किती उमेदवार उभा राहणार, कोण कोणाची मतं खाणार, त्यामुळं आज सांगणं उचित ठरणार नाही. बालकेंना कोणत्या म्हणजे कोणत्या पार्टीतून तिकीट मिळेल वाटतंय? महाविकास आघाडी. महाविकास. परिचारकाबद्दल काय सांगा? म्हणजे कशाबद्दल? म्हणजे त्यांना तिकीट मिळेल का नाही का, त्यांच्याबद्दल काय सांगा? आता ती वरल्या लेवलचा प्रश्न आहे, ते आम्ही एवढं लहान कार्यकर्त्यांनी बोलून कसं चालायचं? तर एक चर्चा असते कार्यकर्त्यांची, ऐकाही ते कानावर परिचारक साहेबांचा पण प्रवेश होणार, पण ते आता काय तथ्य काय खोटं खरं काय कळल. दोघांचाही प्रवेश झाला तर मग तिकिटाचा विषय येतोच पुन्हा. येणार की नक्कीच. शंकर मोठे. ठीक आहे. सध्या आपल्या गावाबद्दल सांगा. सध्या गावामध्ये काय अडचणी आहेत आपल्या? अडचण काय कुठली कामच नाही, ती कामं झालेली नाही. ती कामं जे काय विद्यमान आमदार होते त्यांनी आपल्या गावाला वगैरे निधी देऊन असे काही कामं झाले? काय सोय नाही. काय झालं? काय सोय नाही. सरपंच कोणत्या पार्टीचा आहे आपल्या गावामध्ये? असं दोन्ही पार्टी, परिचारक ही भगीरथ बालके आणि परिचारक पार्टी. म्हणजे दोघांची युती झाली काय? ते म्हणजे दोन पार्टी. ठीक आहे. तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईल? आता ते शरद पवारने तिकीट दिली तीच कोण? शरद पवार ज्या व्यक्तीला तिकीट देईल तो व्यक्ती निवडून येईल. ठीक आहे. जे काय आपले विद्यमान आमदार आहेत त्यांचं कसं आहे काम सध्या? त्यांचं जे त्या तालुक्यात काम असणारच की, इथं आमच्या गावात तर काय नाही. तुमच्या गावामध्ये कमी आहे का? मग तुम्ही कोणाला, तुमची पसंत कोणाला असेल? भगीरथ दादा बालके, परिचारक की अवताडे? भगीरथ दादा. एकूणच गावातील मतदारसंघाच्या मनात काय, म्हणजे एकूण गावाचा पूर्ण कल कसा? भगीरथ दादा.
त्यांच्या जुन्या आठवणीबद्दल काय सांगाल भालके जुने त्याच्या वडिलांनी भरपूर कामं केली ना. तुमच्या गावामध्ये वगैरे काय गावात गेली, चौकडे गेली ती. बर हां, काय कामं केली होती काय सांगाल? कामं सगळी काय अडचणी होती ना. कुठं लाईटीचं म्हणा, एका तासात डिपो आणायचा रावायचा, हां अशी कामं केली ती. इथं काय आकडं सगळं डिपो सगळं नव्हतंच ना. त्या काळात काम भरपूर झाली ती. नानाच्या काळामध्ये नाना काळात काम भरपूर झाली ती ना. त्या नानामुळं भगीरथ दादाला आहे. सध्या BJP सरकारने PM किसान योजना आणली आहे, लाडकी बहीण योजना आपल्या शिंदे सरकारने आणलेली आहे. तर काय सांगाल ह्या योजनांचा या निवडणुकावर काय प्रभाव पडेल का? काय सोय नाही. आम्ही 18,000 मटेरियल घेतलं, आमचं 2,000 त्यात कट होत्यात. टॅक्स बसतोय, आमचंच आम्हाला देते हो. म्हणजे थोडक्यात त्यांच्या खिशातलं न देता ते आपल्या हां, tax मधूनच आमच्या शेतकरी- आता मला लाख रुपये मटेरियल लागतंय, लाखामागं आता टॅक्स बसतोय, ते आमचेच पैसे आम्हाला देते ती. ठीक आहे. तर म्हणजे त्या योजनेचा फारसा काय लाभ होणार नाही. काय सोय नाही, लाडक्या बहिणी सोय नाही. अहो 90,000 नवऱ्याला पगार आहे, तर बायको त्याला ऐकी नाही. आणि हे 1500 बाई कशी ऐकायची? 1500 रुपयाने एवढं काय फरक एवढे पडत 1500 लाख रुपये बायको आता दिलं तर बायको ऐकी ना, पगार एवढा असून. आणि हे 15 दिवसात बाय खुलते का? नाही. बरं आपल्या शेतीपुढील काय समस्या आहेत आणि सरकार त्या समस्या सोडवते? म्हणजे शेतकऱ्याला लाईट व्यवस्थित सोडली पाहिजे. त्याचं ते डिपो जळला तर तासात 2 तासात डिपो आला पाहिजे. शेतकऱ्याची सगळं अडचणच आहे. रातची लाईट सोडायची, 12-1 वाजता नदीला जायचं, ती मोटर चालू करायच्या, लाईट बरोबर सोडत नाही ती, करत नाही ती. नाना गेल्यापासून फार टंचाई लाईटी. लाईटीचा हे मोठा हा, प्रश्न आहे लाईटीची पोलिटिशियनला म्हणा, कुठली का असून नाना होता 5 वर्ष पोलिटिशियनला काही केस नव्हती. हे आता कुठं काय झालं तर किशी सगळं चालू आहे त्या. आपला. आता कसं असतंय प्रत्येक राजकीय एक नेता असतो आपला. नाना एक तुमचा नेता म्हणून एक म्हणजे चांगले नेतृत्व होतं म्हणा. रात्री अपरात्री आपला फोन वगैरे ते उचलत. अहो निम्याराचं फोन लावू द्या की, कोणी बी लावू द्यावा. इतर नेत्याची त्यांची अशी तुलना करता काय नाही नाही, 5 वर्ष कुठला फोन बी नाही, याचा येणे बी नाही, देणे बी नाही आमदार झाल्यापासून. नाना बेस्ट होते. हा, नाना म्हणजे फोन लावणार, निम्याराचं वाटेला गाडी उभा राहू द्या, काय अडचण नाही विचारणार. भगीरथ दादा भालकेबद्दल काय सांगाल? भगीरथ दादावर बद्दल काय सांगाल म्हणलं? नाही, नानामुळे सगळे लोक येते. ते नानामुळे सगळे घटनाघट तटच आहे. बरं अजून काय शेतकऱ्या समस्या आहेत आपल्या तरी काय सांगा? हेच काय लाईटी दुसरं काय हो. रस्ते वगैरे आपल्या गावातले कसे आहेत? रस्ते काय नाही, कशाचे रस्ते आहेत? वाड्या वस्त्याचे वगैरे रस्ते कुठलं रस्तेच नाही, कुठं आहेत रस्ते? रस्ते नाहीत झाले. कुठं तर भरून टाकायचा जायचं निघून. कर्जमाफी बद्दल काय सांगाल? शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे काय? या सरकारने तर करतोच काय म्हणते निर्णय ती, शेतकरी कर्जमाफी करतोच म्हणते ती ना. ही जिल्हा आला ती जिल्हा आला, असं टोलवत झाली आतापर्यंत. उतारा बी कोरा नाही, काय ती पीक कर्ज बी ही नाही. आनंद देतो म्हणली, नुकसान भरपाई झाली 22-23 नुकसान भरपाई अजून दिली नाही त्यांनी, देतोच म्हणते ती. आपल्या भागामध्ये प्रामुख्याने कोणती पिकं घेतली जाते ती? आपल्या द्राक्षी, ऊस, डाळिंब. ऊसाच्या दराबद्दल काय सांगाल? ऊसाचे दर कसे आहेत? तुमच्या कोणत्या कारखान्याला ऊस जातो? हा, तुमचा ऊस कोणत्या कारखान्याला जातो आणि दर काय मिळतोय? दर ना 2700 सीताराम देते, इट्टल देते. विठ्ठलला जातो का आपला ऊस? सध्या म्हणजे जे काय कारखानदार आहेत त्या कारखानदाराचा मतदारावर मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. मग आता काय सांगाल या प्रभावाला शेतकऱ्यांनी वगैरे म्हणजे असं ज्याला बिल वाढवून दिली त्याला ऊस घालणार शेतकरी आता. इथून पुढच्या काळात? हा, आता कारखाना चौकट झाले तर पहिलं 1-2 होतं कारखाना, आता कारखाना 5-6 जवळ झाले तर ज्याला दर काढेल त्याला ऊस देणार आहे. आमदार तिरंगी लढत लागली तर भगीरथ दादा बसेल, दोघं एक झाले तर मग भगीरथ दादा पडेल. म्हणजे परिचारक आणि अवताडे एक झाल्यावर मग ही जरा वावरते दोघं. तो सध्या तर चित्र असं दिसत आहे की तिघ झाली ना तिरंगीत भगीरथ बारक्या बसेल. बर तिघ झाले तरी सुद्धा सध्या परिचारक आणि अवताडे यांचे संबंध थोडेसे बिघडलेले आहेत. याचा फायदा होईल का? याला फायदा होणारच की, भगीरथ बारक्याला फायदा होणार. पण तुम्हाला जे काय होईल ते होईल, तरी सुद्धा एक चांगला नेता म्हणून कोणाकडे पाहता तुम्ही? भगीरथ बालकेकडे आम्ही पाहता. बरं काय जुन्या आठवणी सांगाल का भालकेंच्या? बालके काय एक नंबर होता, कुठं जे बोललं जेव्हा आम्हाला जेव्हा तिथं हजर होता, कुठला काय कार्यक्रम असला तर मी तिथं आलोच. मनुष्य मिळाला तर तिथं भेटून जाणार. म्हणजे दांडगा जनसंपर्क होता.
कोणा एखाद्या शाळा पोराचं काम तटलं तर कुठला साहेब पैसे घेतो ते लेक्चर की जागेवर ते रिंग मारत होता, त्याचं काम करत होता. मग आताचे जे विद्यमान आमदार असतील किंवा परिचारक असतील ते कामं करत नाही. शी परत गावातल्या नेत्यांच्याला बोलवा, ते गावातनं फोन जायचा, परत त्याचं काम व्हायचं तर त्या पोराची टायमिंग संपून गेलं. भरतीला उतरायचं तर कागद वेळेवर मिळत नाही. म्हणजे सामान्य व्यक्तीचा डायरेक्ट संपर्क होत नाही या लोकांशी. हां, बालकेशी होत होता. बालके डायरेक्टर संपर्क कसला कोण बी असू, पोडरे असू नाहीतर गोरगरीब असू कसला असू, ती पोडरेच म्हणायचं. बालक्याचं काम असं होतं. बोलवलं तर आपल्या पंक्तीलाच बसला पाहिजे. ती खुर्चीवर बसायचं, आपण खाली बसायचो. मग त्याचा बी जीव आहे, आपला बी जीव आहे. आपण बी खुर्चीवरच बसलं पाहिजे. सगळी पोझिशनच पाहिजे ना. कमी लेखायचं काय कामच नाही. ठीक आहे. मग गावातून लीड कोणाला भेटेल? भगीरथ बालकेला लीड मिळणार, भारतनाला मिळले तसंच ह्याला देखील मिळणार. ठीक आहे. म्हणजे अजून सुद्धा लोकांचं प्रेम आहे. प्रेम आहेच. काही काही म्हणतेच की, पण तसं नियमात म्हणलं तर सरकारने योजना चांगली केलेली आहे. त्या लोक अशी म्हणते ते आपण काय बोलायचं. नाही, तुमचं मत सांगा. आपलं मत काय आहे म्हणण्या ही सरकारी नियमानं चालते ते बरोबर आहे. शेतकरी म्हणते पैसा दिला आमचं दिलं. आता आम्ही मजुरी करून खातोय, आम्हाला काय होत, सगळी सारखीच. म्हणजे एक सामान्य व्यक्ती ज्याला जमीन नाही काय नाही अशा व्यक्ती, मजूर व्यक्तीला हे सरकार चांगलं आहे. म्हणजे शिंदे सरकार, भाजप सरकार. हो आहे की. आता मग काय रोजगार खाणार तीच आहे. आता शासन देते पैसा, आपण घेतोय, त्याला घेऊन नाही म्हणायचं नाही त्याला. बरोबर आहे. तुमचं मत म्हणजे तुमच्या मते कोण आमदार झाला पाहिजे तालुक्याचा? आता आमदार तशी दाडशी माणूस आजचापर्यंत दादा अवताळीच आहे. तुम्हाला खरं सांगतो, आम्ही काय त्याचे पैसे बिसे घेतलेले काय नाही. पण पक्षातून कामं त्याची चांगली आहे. जनतेशी संपर्क वगैरे कसा आहे त्यांचा? जनतेचं काय आहे, जनतेचं बरोबर आपल्याला काय अडचण नाही. माझं नाव आप्पासाहेब नारायण श्राम, मित्तनाळी गाव माझं. तरी आमच्या गावात काय केलं आहे, नुसतं अवताडे आमदारांनी डिजिटलवर फक्त निधी किती आणला सांगितलं आहे, पण प्रत्यक्षात काही काम नाही. आमच्या तनाळी ते श्राममाळा रस्ता खडीकरण झाले म्हणून असं सांगितले 10 लाख निधी आहे, परंतु 10 रुपयाचा सोमरून त्या रस्त्याला पडला नाही अजून. बॅनरवर आहे त्यांनी छापले 10 लाखाचा निधी म्हणून, पण 10 रुपयाचा मुरुम सुद्धा टाकला आणि खडीकरण पण केलं नाही त्या रस्त्याला. बरोबर आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण तुम्ही सुद्धा ते ग्रामसेवकडे वगैरे जाऊन प्रस्तावित आहे का? किंवा मग त्यांनी टाकायचं नाही ना, प्रस्तावित नसेल तर त्या डिजिटलवर छापायचं नाही ना. बरोबर आहे. प्रस्तावित नसेल तर काय करतं, डिजिटलवर छापायची त्यांची. काम केलं असेल तर तुम्ही छापा. बरोबर. लोकांची दिशाभूल करून काय उपयोग आहे त्याचा? त्यासाठी प्रत्यक्षात काम करायचं, डिजिटलवर छापायचं, लोकांना कळलं ना. नसेल तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन रस्ते पाहणी करू शकता त्या. ठीक आहे. म्हणजे तो एकच प्रश्न आहे का तेवढा? म्हणजे नाही, असं बरंच प्रश्न आहे ते गावातलं काय केलंय, दुसरे एक म्हणजे कॉन्क्रिटीकरण काम केलंय त्यांनी. आणि ते कामाचं म्हणजे अंतर सांगितले जास्त, पण प्रत्यक्षात काम एक अर्धा किलोमीटर सुद्धा झालं नाही त्यांचं गावातल्या कॉन्क्रिटीकरणात. अशी बरीच कामं त्यांनी काय केली, ती उगं थोडी केली. निधी सांगितलाय, अंतर सांगितले, ती कामच केली नाही. ती अशी बरीच कामं प्रलंबित आहे, ती काय केली नाही. ती उगं डिजिटलवर छापायचं आणि आम्ही एवढा निधी आणला म्हणून सांगायचं. तुम्ही बी युवक आहात, तुम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा केला पाहिजे ना. अहो, पाठपुरावा करायला पण छापल्यानंतर आता आम्हाला समजले निधी आला किती गेला किती. मग ते तुम्ही सुद्धा पाठपुरावा करा, ते ऍक्च्युली आला आहे का नाही आला आहे का. पण ही गावातले जी त्यांचे कार्यकर्ते आहेत ना, त्यांनी छापले ना, मग ती काम करायला केलं पाहिजे, मग छापायला पाहिजे तो. ठीक आहे. त्यांनी ती पाठपुरावा करून ती काम करायला पाहिजे. तर आमदार साहेबाकडून तुम्ही काम केलाय, निधी आणलाय म्हणताय, काम कुठं आहे ग्राउंड लेवलला?